नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासाला आपण पेपर 2 मधील लेसन नंबर 4 सुट्या भागांचे परिचालन म्हणजे स्पेअर पार्ट ऑपरेशन या लेसनची माहिती घेत होतो. या लेसन मधील आपण स्पेअर पार्ट टर्मिनॉलॉजी याविषयी माहिती घेत होतो. स्पेअर पार्ट टर्मिनॉलॉजी आता स्पेअर पार्ट टर्मिनॉलॉजी मधील जे राहिलेले भाग आहेत त्यांची आपण या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. यामध्ये पहिलं जे आहे ते स्लॅक ॲडजस्टर. आता स्लॅक ॲडजस्टर म्हणजे काय, तर एअर प्रेशर ब्रेकिंग सिस्टीम मध्ये ब्रेक लावताना हा लेव्हर प्रमाणे कार्य करतो. याशिवाय हा ब्रेक ड्रम व ब्रेक शू मधील क्लिअरन्स ऍडजस्ट करण्यासाठी या स्लॅक ॲडजस्टरचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे स्टॅबिलायझर बार. आता हा स्टॅबिलायझर बार याची माहिती आपण मागच्या टर्मिनॉलॉजीच्या भागामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे स्टेअरिंग आर्म. आता स्टेअरिंग आर्म म्हणजे काय, तर या रॉडच्या एका टोकाला स्टेअरिंग नकल व दुसऱ्या टोकाला टाय रॉड एंड जोडलेला असतो. त्यास आपण स्टेअरिंग आर्म असं म्हणतो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो सिंक्रोमेश गिअरबॉक्स. या गिअरबॉक्स मध्ये जोडावयाच्या गिअरची प्रथम गती घर्षणयुक्त संपर्काने एकसारखी केली जाते. यामुळे सहज गिअर पडतात आणि सध्या याच प्रकारचे गिअरबॉक्स सध्याच्या मोटार गाड्यांवरती वापरलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सेन्सर म्हणजे काय, तर मोजमापनासाठी किंवा नियंत्रणासाठी माहितीची नोंद घेण्याचे हे एक प्रकारचे साधन आहे. त्यास आपण सेन्सर असं म्हणतो. त्यानंतर स्मार्ट कूलंट पंप. आता हा पंप सरळ इंजिन व्यवस्थापन पद्धतीद्वारे नियंत्रित केला जातो, जेणेकरून जरुरीनुसार कूलंटचा प्रवाह वर कमी जास्त करून अचूक ते इंजिन तापमान त्या ठिकाणी राखले जाते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे स्पार्क प्लग. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पार्क प्लगचा वापर आपण पेट्रोल इंजिनवरती करतो. तर पेट्रोल इंजिन मध्ये सिलेंडर हेड मध्ये स्क्रू सारखे बसणारे हे एक साधन आहे आणि याद्वारे ठिणगी पाडली जाऊन कंबशन चेंबर मधील मिश्रण पेटवण्याचं काम या स्पार्क प्लग द्वारे केलं जातं. त्यानंतर स्टार्टर. इंजिन चालू करण्यासाठी वापरली जाणारी जी विद्युत मोटार असते त्यास आपण स्टार्टर मोटार असं म्हणतो. त्यानंतर सरफेस डिस्चार्ज प्लग. ही एक विशिष्ट प्रकारची स्पार्क प्लग आहे जिच्या इलेक्ट्रोडच्या मोकळ्या जागेत काही अर्धवाहक सामग्री त्या ठिकाणी भरलेली असते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो टॅकोमीटर. आता टॅकोमीटरचा उपयोग कुठं होतो, तर कोणत्याही वेळी इंजिनचे आरपीएम म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजे प्रति मिनिटाला होणारे फेरे मोजण्यासाठी या उपकरणाचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे टॉर्क कन्व्हर्टर. आता हे एक द्राविक उपकरण असून इंजिनचा टॉर्क वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. पुढचा घटक आहे या टर्मिनॉलॉजी मधला तो म्हणजे टॉर्शन बार. आता पिळवणुकीय ताणामध्ये हा रॉड
स्प्रिंग प्रमाणे कार्य करतो. याचा उपयोग हा इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये होतो. पुढचा घटक आहे ट्रेलिंग आर्म. हा इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये वापरला जातो. याची समोरील बाजू कार बॉडीला फिट केलेली असते व त्याच्या मागच्या बाजूला व्हील हब हा जोडलेला असतो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे ट्रान्झॅक्शन. आधुनिक फ्रंट व्हील ड्राईव्ह कारमध्ये सर्वसाधारणपणे वापरला जाणारा हा एक घटक असून यामध्ये ट्रान्समिशन म्हणजे गिअरबॉक्स व डिफरन्शियल एकत्र केलेला असतो, म्हणून त्यात ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन यालाच आपण गिअरबॉक्स असेही म्हणतो आणि हा इंजिनचा टॉर्क कमी जास्त करण्याचे काम करत असतो. पुढचा जो घटक आहे टर्बोचार्जर. टर्बोचार्जर कशाला म्हणायचं तर हा एक एक्झॉस्ट वायूवर चालणारा एक रोटरी कॉम्प्रेसर असून तो इंजिनला दाबयुक्त हवेचा पुरवठा त्या ठिकाणी करत असतो. त्याला आपण टर्बोचार्जर असं म्हणतो आणि हा टर्बोचार्जर मुळे इंजिनला सक्शनच्या वेळेस पुरेशा प्रमाणामध्ये हवा त्या ठिकाणी उपलब्ध होत असते. आता टायर. आपल्या सर्वांना माहिती आहे की मोटार गाडीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी चाकांची आवश्यकता असते आणि या चाकांवरच त्या ठिकाणी टायरची रचना केलेली असते. तर वाहनाच्या चाकावर धक्का शोषून घेणारे हे एक रबरी आवरण असते, त्यास टायर असे म्हणतात. आणि यामध्ये एक इनर ट्यूब असते किंवा हल्लीच्या नवीन वाहनांवरती ट्यूबलेस टायर सुद्धा आता जास्त प्रचलित आहेत किंवा ते वापरलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर टॅपेट्स. कॅम्पशॅफ्टच्या गोल गतीचे रूपांतर पुशरॉडच्या वर खाली होणाऱ्या हालचाली करणे याच्यासाठी या टॅपेटचा त्या ठिकाणी उपयोग होतो. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे टायमिंग बेल्ट. हा एक चौरस जाती असणारा रेनफोर्स्ड रबर बेल्ट असतो. क्रँकशॅफ्टची गती कॅम्पशॅफ्टला देण्याचं काम या टायमिंग बेल्ट कडून केलं जातं. त्यानंतर टायमिंग चेन. ही एक रोलर चेन असून ती सुद्धा क्रँकशॅफ्टची गती कॅम्पशॅफ्टला देण्यासाठी हिचा त्या ठिकाणी वापर होत असतो. म्हणजेच काही इंजिनमध्ये बेल्टचा वापर केला जातो आणि काही इंजिनमध्ये चेनचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे ट्रान्झिस्टर. यानंतर 1, 3 N व P मटेरियलचे 3 भाग असतात. हे NPL व PNP प्रकारचे असतात. याच्या मध्यभागास बेस असे म्हणतात. बेस हा इमिटर व कलेक्टरद्वारे आलेला मेन करंट त्या ठिकाणी नियंत्रित करत असतो. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे युनिव्हर्सल जॉईंट. जेव्हा दोन शाफ्ट एकमेकांना कोनात जोडावायचे असतात तेव्हा या युनिव्हर्सल जॉईंटचा त्या ठिकाणी वापर केलेला आपण पाहावयास मिळतो. त्यानंतर VLIM म्हणजे व्हेरिएबल लेंथ इनलेट मॅनिफोल्ड. हे असे मॅनिफोल्ड असतात की ज्यामध्ये इंजिन पासून जास्त शक्ती व टॉर्क तसेच इंधन बचत वाढवण्यासाठी त्याची लांबी आपल्याला कमी जास्त करता येते. त्यानंतर व्हील सिलेंडर. याला स्लेव्ह सिलेंडर असेही म्हणतात. हा प्रत्येक चाकावरती बसवलेला असून यामध्ये हायड्रॉलिक मास्टर सिलेंडर कडून आलेले दाबयुक्त
द्रवाकडून ब्रेक शूवर ब्रेकिंग फोर्स लावण्याचं काम या व्हील सिलेंडर कडून केलं जातं. त्यानंतर विशबोन इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम मधील ए आकाराचा, इंग्रजी कॅपिटल ए आकाराचा हा एक लिंक आहे. त्यानंतर व्हील मोटार, ही विद्युत मोटार चाकामध्ये बसते व सरळ चाकांना फिरवत असते. तर अशा प्रकारे आपण या स्पेअर पार्ट टर्मिनॉलॉजी या घटकांची माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.